केल्या पाहिजे। मग ते सद्गुरू तर हृदयात मग आहेत, मग त्याला जागृत करण्याचं साधन सद्गुरूंनी दिलेलंच आहे। मग ते जागृत करण्याची पावर त्या नामामध्ये आहे, म्हणून जे बाकी सगळ्यांनी केलेलं आहे ते जागृत केलेलं आहे। सगळ्यांचा संसार सुखाचा झालेलाच आहे। पण इथं दुसऱ्या ओळीमध्ये असं लिहिलेलं, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत काय हळिजे, जैसे मूळ संचिल सहजे शाखा पल्लवी संतोषी। म्हणजे झाड लावलं म्हणजे आपली क्रिया चालू व्हायला पाहिजे, दररोज पाणी घातल्या पाहिजे तरच ते झाड टिकल। आणि ते झाडाला पाणीच घातलं नाही म्हणजे याचा अर्थ माळ नुसती आपण घालून घेतली पण त्याचा नाम जपच केला नाही, काहीच नाही, मग शेवटी त्याचे ते झाड वाढणार नाही, झाड वायाला जाणार। मग त्याच पद्धतीने आपल्याला माळ घातली म्हणजे आपण त्याचं नामस्मरण केल्या पाहिजे, चिंतन केल्या पाहिजे, वेळोवेळी आठवण केल्या पाहिजे। धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, बाबाने आपल्याला नामस्मरण दिलेलं आहे ते आपण केल्या पाहिजे, म्हणजे ते झाड टवटवीत होतं, चांगलं राहतं आणि त्याचा मोठा वृक्ष होतो। वृक्ष नंतर तो गगनात मावलं। जसं बाबांनी किरोबाबांनी सराडला बीज पेरलं, इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। मोगरा फुलला फुले वेचिताची, भार कळी अशी आला। मग ह्या कळ्या फुलल्या जिकड तिकड, हजारो कळ्या फुलल्या, लाखो आणि झाड एकच लावलं, पुढं सराडला लावलं, पण ह्या कळ्या जिकडं तिकडं फुलून जातात। पण बाकीच्या आता कळ्या पूर्ण झाल्या आणि आता तेच जाऊ द्या। मग अशा पद्धतीने संतांवरती मग जे मूळ आहे, आपला मूळ पुरुष कोण आहे? आपला सद्गुरु दयानंदजी महाराज हे मूळ पुरुष आहे, त्याच्या आपण शाखा आहे। मग काही लोक आता शाखांनाच भजायला लागले, त्यालाच पाणी घालायला लागले, पण खरं मूळ सोडून दिलं, सद्गुरूचे मूळ सोडून दिलं आणि शाखांना म्हणजे पालवांना पाणी घालून उपयोग होणार नाही। तर मुळाला पाणी घाला, मुळापाशी राहा, तरच आपल्याला फायदा होईल। तर शेंड्याला पाणी घालून त्याचा उपयोग होणार नाही। जसं जात्यामध्ये आपण घरटी राहते, घरटीत आपण दळतो, घरटीच्या बाहेर